लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून आज आम्ही सातपूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये नागरिकांचा एकूणच प्रतिसाद जाणून घेतला असता एक वेगळीच भावना इथे पाहायला मिळाली। प्रभागात कुठलीही समस्या नाही असा स्पष्ट सूर नागरिकांकडून ऐकायला मिळाला। रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट या सर्व मूलभूत सुविधांमध्ये प्रभाग क्रमांक 9 समाधानी असल्याचे नागरिक सांगतात। प्रशासनाच्या काळातील कामगिरीबाबत नागरिकांना विचारले असता 10 पैकी किती गुण द्याल यावर नागरिकांनी प्रशासनाला 10 पैकी 7 गुण दिले असे सांगितले आहे। याचबरोबर प्रभागातील नागरिक दिनकर अण्णा पाटील, अमोल पाटील आणि लता पाटील यांच्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करताना दिसले। दिनकर पाटील म्हणजे आमचे धर्मवीर असे स्पष्ट शब्दात अनेकांनी सांगितले। कोरोना काळाची आठवण करून देत नागरिक म्हणाले, त्या काळात आम्हाला कोणतीच कमतरता भासू दिली नाही। औषधे, अन्न, रुग्णालयातील मदत सर्व काही वेळेवर आम्हाला मिळाले। प्रभागातील अनेक नागरिक सांगतात की दिनकर पाटील, अमोल पाटील आणि लता पाटील गेली 40 वर्ष या भागात दरबार भरवतात। घरगुती समस्या असो, सरकारी कागदपत्रे असो, रुग्णालयाची संबंधित प्रश्न अथवा कोणतीही अडचण या दरबारात आमचे प्रश्न लगेच मार्गी लावले जातात अशी माहिती नागरिकांनी दिली। त्यामुळेच प्रभागातील लोकांचे म्हणणे स्पष्ट आहे, आम्हाला असाच नगरसेवक हवा। आम्ही या तिघांच्या पाठीशी ठाम उभे राहू। एकूणच पाहता प्रभाग क्रमांक 9 मध्ये कामाची समाधानकारक स्थिती, प्रशासनाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया आणि स्थानिक नेतृत्वाबद्दल प्रचंड विश्वास अशी सर्वसाधारण चित्रे दिसून आली। चला तर बघूयात प्रभाग क्रमांक 9 मधील जनता काय बोलते। भाऊ, लोकशास्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। भाऊ, हा प्रामुख्याने प्रभाग 9 क्रमांक आहे। या ठिकाणी आजपर्यंत जे काही कामं झाले किंवा कामं होणं अपेक्षित आहे नगरसेवकाकडून, आपण त्याबद्दल काय सांगणार? आमच्या जे माजी नगरसेवक आहेत जे पहिले, त्यांनी अशी काही समस्या ठेवलेलीच नाही इथं का स्ट्रीट लाईट पाहिजे किंवा रोड पाहिजे। प्रत्येकाची समस्या ती पूर्ण क्लिअर झालेली आहे आणि आता तरी पण सध्या त्यांच्या हातात नाही आहे, ते नगरसेवक नाही आहे, पण तरी पण लोकांचे रात्रंदिवस काम करत राहतात। गेली 7 वर्ष या ठिकाणी प्रशासन लागू होतं, प्रशासनाने आपले कामं केली काय? प्रशासनाने कामं नाही केली, पण आम्ही दिनकर अण्णा पाटील किंवा अमोल पाटील यांच्याकडे गेलो, त्यांनी 2 मिनिटात एक अर्ज करायला लावतात ते लोक। अर्ज केला का लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच माणूस येऊन काम करतो। जगामध्ये कोरोना महामारी आली होती, भाऊ भावापाशी राहत नव्हता किंवा बायको नवऱ्यापाशी राहत नव्हती, अशा वेळेस आपल्याला कुठल्या नेत्यांनी मदत केली? अमोल पाटील आहे, दिनकर अण्णा पाटील आहे, काकू आहे, त्यांनी खूप मदत केली। उलट आम्ही त्यांना सांगायचो का तुम्ही आराम करा, त्यांना सुद्धा कोरोना झाला होता, ते कोरोनात असून सुद्धा लोकांची मदत करायचे, रात्रंदिवस पळायचे। अक्षरशः त्यांची गाडी प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांनी एक गाडी सॅनिटायझरची गाडी दिली होती। प्रत्येक म्हणजे सगळ्या माणसांना सॅनिटायझर वगैरे करून सगळं काही करून प्रत्येक गावात सॅनिटायझर करायचे, ते पूर्ण गावामध्ये किराणा वाटायचे, भाजीपाला वाटायचे, अक्षरशः पुरत की 4-4 मजल्यावर चढून भाजीपाला द्यायचे। या ठिकाणी आपण जर बघितलं, सातपूर कामगार वर्ग सगळ्यात मोठा आहे। या ठिकाणी रस्त्याची आपण अवस्था जर बघितली तर कशी वाटते तुम्हाला ती? हो, रस्ता थोडा मोठा करायला पाहिजे। आता MIDC एरिया आणि हा जो सातपूर आपले अशोकनगर ते बारदान फाटा हा रोड थोडा मोठा करायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। या ठिकाणी आपण जर विचार केला, प्रभाग क्रमांक 9 मध्ये कुठली अशी समस्या आहे किंवा आपल्याला काय नवीन पाहिजे, काय सांगणार? समस्या तर काही वाटत नाही, पण रोडची आहे फक्त अशोकनगरपासून तर बारदान फाट्यापर्यंत, तर काय MIDC एरिया असल्यामुळं हा रोड थोडा मोठा व्हायला पाहिजे। या प्रभागात सर्वात जास्त मंदिरं आहे, या ठिकाणी मस्जिद असो, हिंदूंचे देवस्थान असो, या ठिकाणी आपण जर विचार केला त्या ठिकाणी कशी सुविधा भेटते? मंदिरे सांगू नका, मस्जिद सांगू नका, गुरुद्वारा सांगू नका, प्रत्येक धर्माचं मंदिर हे आमच्या शिवाजीनगरमध्ये। मी तर म्हणतो दिनकर अण्णांना धर्म
वीर असं ही पुरस्कार देणं गरजेचं आहे. का त्यांच्यासारखा माणूस, त्यांना फक्त एकच जात आहे, माणूस आणि बाई. बाकी सगळे धर्म प्रेमाचे त्यांचे सगळे. ते म्हणतात लोकांना, आम्हालासुद्धा ज्ञान देतात का धर्म मायने ठेवत नाही, फक्त धर्म एकच आहे, माणूस आणि बाई. या ठिकाणी प्रामुख्याने आपण जर बघितलं, या ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. साधारणतः किती लोकसंख्या असेल? कमीत कम तरी 100-150 घरे आहेत मुसलमानांचे. तुम्हाला कशी वागणूक दिली जाते या ठिकाणी? चांगली वागणूक तर एकदम बेस्ट आहे. त्याच्यातच म्हणजे आम्ही हेच करू शकत नाही का ते म्हणतात ना का फक्त धर्म फक्त दोनच, एक बाई आणि पुरुष. काय कामं होणं अपेक्षित आहे आपल्याला, काय वाटतं? जे चांगले आता चाललं आहे, आता पुढचं जे कामं येणार आहेत, लोकांना रोजगार नोकरी हे देणं गरजेचं आहे. आज विचार करा, 350-400 लोक आज या दिनकर अण्णांमुळं, या अमोलदादामुळं पोट भरतायत. लहान मुलांसाठी काय ग्राउंड होणं अपेक्षित आहे का? हो, ग्राउंड होणं अपेक्षित आहे, पण ग्राउंड आहेत ना, भरपूर आहेत. शिवाजीनगरला ग्राउंड कमीत कम 5-6 ग्राउंड आहेत. कांडेकर झालं, परत असे तुकाराम गार्डन झालं, असे भरपूर गार्डन आहे तिथं. आपण जर बघितलं, या भागात प्रशासनाच्या विरोधात एक कुठलीही समस्या नाही असं नागरिकांनी बोलून दाखवलेलं आहे. यापैकी आपण मनपा प्रशासनाला किती गुण देणार? आम्ही मनपा प्रशासनाला पुरस्कार देऊ शकत नाही. आम्ही फक्त दिनकर पाटील आणि अमोल पाटील. आता काही लोक म्हणतात का त्यांचंच ऐकतात नगरपालिका, तसं राहावं लागतं. नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे जे साहेब लोक आहेत त्यांना साहेब लोकांसाठी तसं वागावं लागतं, तर ते लोक कामं करतात. आम्ही 10 वेळेस फोन करतो नगरपालिकेला, तर नगरपालिका येत नाही. आणि ज्या टायमाला जेव्हा दिनकर पाटलांच्या आम्ही याच्यामध्ये बसतो, दरबारमध्ये बसतो, त्या टायमाला आम्ही तर त्यांना काम सांगतो, ते 10 मिनटात होतं. या निवडणुकीमध्ये आपला नगरसेवक कसा असावा? जो आमचे सगळे लोकांचे समस्यांचं निराधार करी असा नगरसेवक आम्हाला दिनकर अण्णा पाटील आजपर्यंत कुठले कामं झालेले चांगले? आजपर्यंत सगळे व्यवस्था त्यांनी केली. शिवाजीनगरमध्ये लाईटी असो, लोकांच्या समस्या भरपूर काही सगळं सोडवलं प्रॉब्लेम. या ठिकाणी आपण जर बघितलं, या प्रभागात प्रामुख्याने सर्वात जास्त मंदिरं आहे, सर्व जाती धर्माचे मंदिरं. त्यांची साफसफाई केली जाते का? हो, रोज केली जाते. कोरोना महामारीमध्ये आपल्याला कोणत्या नगरसेवकांनी किंवा कुठल्या राजकीय नेत्यांनी आपल्याला मदत केली होती? दिनकर अण्णा पाटील यांनी आम्हाला कोरोना महाकाळात भरपूर व्यवस्था, सोय, बाकी गाड्या घोड्या किराणा, प्रत्येक लोकांच्या काही समस्या असतील त्या सोडवल्या. हो. अजून या ठिकाणी काय होणं अपेक्षित आहे आपल्याला, काय वाटतं? काय नाही, या ठिकाणी फक्त थोडे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे, ते सॉल्व्ह व्हावा, बाकी काही प्रॉब्लेम. काय नाव मावशी तुमचं? नमस्कार, मी महाराणी बाबुराव शेगावकर. कुठं राहिला आहे तुम्ही? सातपूर शिवाजीनगर. काय सांगणार तुम्ही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कोणता नगरसेवक हवा आहे? अमोल भाऊ. अमोल भाऊ का? कारण ते चांगले कामं करतात, जेव्हा पाहिजे तेव्हा आम्हाला मदत करतात. नेमकं कुठले कामं? रोडचे झाले, लाईटीचे झाले, आणि इतर जे कुठल्या समस्या झाल्या तरी ते आम्हाला जाऊन मदत करतात. काय कामं होणं अपेक्षित आहे अजून आपल्याला? कामं काय, रोडचे कामं, बाकी इतर कुठं लाईट असेल तिथं लाईटी काही बंद वगैरे असल्या तिथं ते. आपण जर विचार केला, सातपूर प्रभाग हा 9 प्रामुख्याने सातपूर MIDC आहे. या परिसरात जर आपण बघितलं, रस्ते छोटे, या रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे का? हो, रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे आणि आमच्या दुकानासाठी व्यवस्थित जागा भेटली पाहिजे, आमची हीच इच्छा आहे. कारण माझा मुलगा दिव्यांग आहे, तर दिव्यांगासाठी तरी काही ना काही केलं पाहिजे, ही माझी अमोल भाऊकडं नम्रकृत विनंती आहे. गेल्या 7 वर्षापासून प्रभागामध्ये प्रशासन लागू होतं. या प्रशासन काळात आपल्याला कुठे समस्या आल्या का? नाही, साफसफाई असो, कचरा असो? नाही. लहान मुलांसाठी या ठिकाणी जे गार्डन बांधलेले, गार्डन कसे चांगले आहे का? छान गार्डन आहे, सगळी सोय आहे मुलांसाठी. महापालिकेचे कर्मचारी साफसफाई करतात का? हो.
रोज येतात इथे साफसफाई करायला. मावशी काय नाव आहे तुमचं? अंजनाबाई तुकाराम जाधव. हा प्रभाग 9मध्ये येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे. त्या माध्यमातून आपल्याला कसा नगरसेवक हवा आहे? दिनकर अण्णा पाटील ते खूप छान नगरसेवक आहे. असेच नगरसेवक पाहिजे. आमची इच्छा आहे वेळेला काळेला तेच कधी पण अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी तेच धावून येतात आमच्यासाठी. या ठिकाणी आपण जर बघितलं 2021 सालामध्ये कोरोना महामारी आली होती जगामध्ये. या कोरोना महामारीमध्ये आपल्याला कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी म्हणा, समाजसेवकांनी म्हणा, आपल्याला कोणी मदत केली होती? अमोल पाटील, दिनकर अण्णा पाटील यांनीच मदत केलेली आहे आम्हाला. नेमकं काय समस्या, म्हणजे नेमकं तुम्हाला काय मदत केली होती त्यांनी? काय मदत केली म्हणजे दवाखान्याच्या गाडी वगैरे, अजून भाजीपाला, किराणा याची खूप मदत केलेली आहे. साधारणतः किती महिने तुम्हाला त्यांनी मदत केलेली आहे? साधारणतः 3-4 महिने मदत केलेली आहे आम्हाला. या परिसरात जर आपण बघितलं तर आपल्याला काय कामं होणं अपेक्षित आहे अजून? ताई काय नाव आहे तुमचं? कुठला परिसर आहे हा? प्रभाग क्रमांक 9. काय सांगणार या निवडणुकीच्या अनुषंगाने? येत्या काही दिवसात महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे. आपल्याला कसा नगरसेवक हवा आहे, काय सांगणार? आम्हाला नगरसेवक पाहिजे. कसा पाहिजे? चांगलेच पाहिजे. म्हणजे आतापर्यंत भरपूर सपोर्ट आहे अन्नाची, आम्हाला तुम्हाला रस्ते, लाईट, पाणी, स्ट्रीट लाईट या सर्व समस्या आहे का काम होणं बाकी आहे? गेल्या 7 वर्षापासून महापालिकेचं प्रशासन लागू होतं. या प्रशासना काळात तुम्हाला काय अडचणी आल्या का? तुमचे सगळे कामं झाले का? त्यांनी हातगाडी लावलेली आहे. तुम्हाला कुठल्या समस्याला सामोरं जावं लागतं का? काही समस्या आहे का तुमच्या? आमची समस्या एक आहे, गॅसवाले आउटसाईडला गाड्या लावतात, त्याच्यामुळे आम्हाला खूपच त्रास होतो. तुम्हाला या प्रभागात कसा नगरसेवक पाहिजे? आमचा उत्सुक आणि काम करणारा असावा आणि ज्यांनी कामं केलेले तोच नगरसेवक आम्हाला. आणि त्यांनी भरपूर भाजी मंडळीमध्ये कोणी म्हणतात की त्यांनी एवढे पैसे खातात, तेवढे पैसे खातात, पण त्यांनी आम्हाला पैसे दिले 5-5 हजार, 4-4 हजार की तुम्ही धंदा करा. काय नाव त्यांचं? हां, त्यांचं दिनकर अण्णा पाटील, अमोल दिनकर. त्यांनी आम्हाला पैसे दिले, आम्ही त्यांनी सांगितलं की तुम्ही धंदा करा. क्या नाम है आपका? जितेंद्र पाल, कहाँ रहते हैं आप? शिवाजी नगर. क्या कहेंगे इस साल कौन उम्मीदवार होना चाहिए? दिनकर अन्ना कैसे? अच्छा काम करते हैं. क्या काम किया है? वो काम किए, हम लोग के हेल्प करते हैं, सड़क का काम होगा. एक काम बताओ ऐसा. हमारे को अच्छा लगते हैं. कभी आपका काम किया है उन्होंने? किए ना, जरूरत पड़ता तो करते हैं. काय नाव तुमचं? सचिन रामप्रसाद सरोज. काय करता तुम्ही? किराणा दुकान आहे माझं. काय सांगाल येणाऱ्या निवडणुकी थोड्याच दिवसात येणार आहे. आपल्याला कसा नगरसेवक हवा? नगरसेवक जे सगळ्यांचं कामी येतात, वेळोवेळी काम येतात, अशी नगरसेवक आपल्याला पाहिजे नाही. जे म्हणजे आपले जुने नगरसेवक आहेत. काय नाव त्यांचं? अमोल दिनकर पाटील ते आणि दिनकर पाटील. आपल्याला कधी याचा अनुभव आलेला आहे का? काय कामं केलेली त्यांनी? आम्हाला कोरोना काळात त्यांचा चांगला अनुभव आलेला आहे आम्हाला. कारण की त्यांनी आम्हाला कोरोना काळात आम्हाला खूप मदत केली आहे आम्हाला. म्हणजे सगळ्यात त्यावेळेस जास्त खरेदी आम्हाला त्यावेळेस होती, त्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आम्हाला त्यावेळेस. गेल्या 7 वर्षापासून कुठलाही नगरसेवक नव्हता, प्रशासन लागू होतं. या प्रशासन काळात आपल्याला कुठल्या अडचणी आल्या का? तसं अडचणी काहीच नाही आल्या आम्हाला. कारण की आमच्यासोबत अमोल दिनकर पाटील होते, त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काही अडचण नाही आली आमच्याबद्दल. आपल्याला या परिसरात काय होणं अपेक्षित आहे, काय सांगाल? तसं तर अडचण काहीच नाही. फक्त आम्हाला जो आमच्या समोर जो रस्ता आहे त्या रस्त्याची आम्हाला तिथे खूप अडचण होती. कारण की आमच्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे, CNG चालू होती मध्ये ना, तर त्या रस्त्यामुळे आम्हाला खूप अडचण होती. CNGच्या गाड्या जर लागल्यानंतर आमच्या धंदा खूप दुष्परिणाम होत असतात त्या गोष्टीचा. कोरोना महामारीमध्ये आपल्याला कोणी मदत केली होती? अमोलदादांनी आम्हाला खूप मदत केली त्यावेळेस आम्हाला. ते आमच्या वेळोवेळी आमच्या कामी आले ते आम्हाला. कुठलीही आम्हाला काही अडचण आली त्यावेळेस आम्हाला. तुमचं? विशाल शिंदे. आपण आपला व्यवसाय या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे.
या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कसा नगरसेवक हवा, काय सांगणार? सर्वसामान्य इथं लोक आहेत त्यांचे सर्व प्रश्न सुटले पाहिजे. त्याच्यानंतर जे स्थानिक लोकांच्या समस्या आहेत, त्याच्यानंतर इथं जे रहदारी वाहतूक व्यवस्था आहे त्याचे प्रश्न सुटले पाहिजे. आणि बाकी इथं जे गुंडागर्दी वगैरे असे काही लोक इथं टवाळक्या करतात त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. त्याचा सामान्य लोक आणि व्यावसायिकांना त्रास झाला नाही पाहिजे. गेल्या 7 वर्षापासून महानगरपालिकेचं प्रशासन लागू होतं. या प्रशासन काळात आपल्याला कुठल्या समस्या भेदभावल्या का? समस्या तर काही भरपूर होत्या, पण तिथं त्या सोडवल्या पण गेलेल्या आहेत. तशा कोरोना महामारीमध्ये आपल्याला कोणी मदत केली होती का? दिनकरांना पाटील यांच्या इथे या प्रभागामध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं आणि कोणालाही सामान्य लोकांना वगैरे कोणाला इथं त्रास पण काही झालेला नाही. त्यांच्या सहकार्यानेच बऱ्यापैकी इथं टवाळखोरांना सुद्धा वचक बसलेला आहे. इथं येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कसा चेहरा पाहिजे, काय सांगा? आता तरुण तडफदार नेतृत्व इथं उदयास आलेले आहे अमोल भाऊ दिनकर पाटील यांच्या रूपाने, आणि ते तरुणाच्या आधीपासून त्यांचं कार्य अतोनात अहोरात्र सर्व ठिकाणी चालू आहे आणि चांगलं कार्य करतात. धन्यवाद तुम्ही लोकशास्त्र न्यूजशी बोलल्याबद्दल. काय नाव आहे तुमचं? भारती अंधळे, कुठं राहिला तुम्ही? शिवाजीनगर. काय सांगा, येणाऱ्या निवडणुकी जवळच आलेल्या आहे, या ठिकाणी आपल्याला कसा नगरसेवक हवा? जो सामान्य लोकांच्या समस्या सोडवीन, आम्हाला पाहिजे त्या सुविधा पुरवल्या जातील असा नगरसेवक पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 7 वर्षात प्रशासन लागू होतं. या प्रशासन काळात आपल्या कुठल्या समस्या झाल्या नाही का? बऱ्याच काही अशा पावसाच्या याच्यात आमचे रस्ते वगैरे, गटारी, आम्हाला काही थोडेफार प्रॉब्लेम येत होते. मग त्याचं निराकरण कसं झालं? म्हणजे आम्ही अण्णांकडे गेलो 2-3 वेळेस, आम्ही अण्णांकडे जाऊन कंप्लेंट केल्या त्याबद्दल. त्याच्यात काही सुधारणा झाल्या, काही बाकी चालू आहे काम. काय कामं होणं अपेक्षित आहे, काय सांगायला लागेल? होणं तर आता सध्या आमचा रस्ताच होणं गरजेचं आहे खूप. म्हणजे आमचा रस्ता खूप खराब झालेला आहे. तो आम्हाला चांगला म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट करूनच पाहिजे. असा कॅमेरे पाहिजे आमच्या रस्त्याला. आणि इथं कसं कंपनी एरिया आहे, असे धंद्यावाले लोक आहे जास्त, त्याच्यामुळं आम्हाला थोडा त्रास होतो बाहेरच्या लोकांचा. तर थोडे कॅमेरे आमच्यासाठी प्रोटेक्शन थोडंफार असलं पाहिजे बाबा सरकारी. गेल्या काही वर्षापूर्वी जगात कोरोना महामारी होती. या महामारीमध्ये आपल्याला कोणी मदत केली का? अण्णांनी केली. नेमकी काय मदत केली? भाजीपाला वाटप केली, ज्या काही आरोग्य सुविधा आहेत त्या पुरवल्या, ठिकठिकाणी तपासणी केंद्र उभी केली आणि आम्हाला म्हणजे औषधं पुरवठा केला. अजून काय मदत केलेली, काय सांगा? जे म्हणजे गरीब लोक आहेत त्यांना पण अन्न वगैरे धान्य पुरवलं. म्हणजे ज्या ज्या लोकांना गरजा होत्या त्या लोकांच्या गरजा बऱ्यापैकी पूर्ण केल्या. या परिसरात जर बघितलं, लहान मुलं खूप मोठ्या प्रमाणात आहे. या लहान मुलांसाठी काय खेळणी गार्डन होणं अपेक्षित आहे का? झालं तर चांगलंच आहे, म्हणजे होणे गरजेचंच आहे. तर जे नवीन मुलं आहे 11वी 12वी म्हणजे नवीन पिढीतले जी मुलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी होणं गरजेचं आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, पुढच्या वाटचालीसाठी, पुढं त्यांना ज्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात त्यांच्यासाठी जर काही सुविधा झाल्या जर त्यांना तर चांगलं होईल. अभ्यासिका वगैरे, कॅम्प्युटर आले, काही मुलांना जे मुलं कॅम्प्युटर शिकू शकत आणि नाही. इथला भाग कसा आमचा थोडा अप्रगत आहे, म्हणजे इतका हे नाही आहे. तर इथल्या मुलांचं भवितव्य चांगलं झालं पाहिजे आणि अशा काहीतरी सुविधा आम्हाला भेटल्या पाहिजे इथे. मग गेल्या 7 वर्षामध्ये आपल्या किरकोळ समस्या सोडून सर्व समस्या महानगरपालिकेने सोडवलेल्या आहेत. यापैकी आपण त्या महानगरपालिकेला किती गुण देणार? बऱ्यापैकी 10 पैकी किती गुण देणार? 10 पैकी 7 गुण. ठीक आहे. काय नाव आहे तुमचं? उर्मिला रामदास चव्हाण, कुठं राहिला तुम्ही? शिवाजीनगर. येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड सर्व्हे चालू आहे. आपल्या प्रभागात नगरसेवक कसा असावा, काय सांगणार तुम्ही? नगरसेवक काम करणारा असं. गेली 7 वर्ष प्रशासन लागू होतं. आपली कामं कशी झाली? एकदम व्यवस्थित झालं. कचऱ्याची समस्या असो, लाईटीचा प्रश्न असतो, रस्त्याचा प्रश्न असो, सगळे प्रश्न अगदी चांगल्या रीतीने सोडवतात. कोण सोडवतं? दिनकरांना पाटील.
त्यांनी अशी कुठली ठोस कामं केलेली काय सांगाल? धार्मिक कार्यासाठी जास्त भर देतात. नंतर मुलांना पण असे वेगवेगळे व्याख्यान ठेवून मुलांचं पण बुद्धिमत्तेमध्ये वाढ होईल इतकं याच्यावर जास्तीत जास्त भर देतात. गेल्या 2021मध्ये जगात कोरोना महामारी आली होती. या महामारीमध्ये आपल्याला कोणी सर्वात जास्त मदत केली होती? दिनकरांना पाटील काय मदत केली? त्यांनी अगदी घरोघरी जाऊन लोकांची मदत केली. भाजीपाला असो, किराणा असो, या सगळ्या म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्यांनी पूर्ण. या परिसरात जर बघितलं तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, कामगार वस्ती आहे. या ठिकाणी तरुणांसाठी काय केलं पाहिजे? तरुणांसाठी रोजगार निर्मिती करून दिली पाहिजे आणि मुलांसाठी कम्प्युटर क्लासेस शासकीय चालू झाले पाहिजे. अजून काय कामं होणं अपेक्षित आहे आपल्याला? जास्त मी तर हेच म्हणेल की जे बेरोजगार आहे त्यांना रोजगार निर्माण करून दिला पाहिजे. लोकशास्त्र न्यूज नेहमी सत्याच्या बाजूने नागरिकांचे मुद्दे, प्रश्न आणि भावना बेधडकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवतो.